कोण करणार? मुख्यमंत्र्यांचाच ते कोश येतो. कुठे चौकशी कोण? त्यांची कोण चौकशी मागणी करता का शिवसेनेच्या वतीने या सर्व प्रकरणाची चौकशी करायचं? आम्ही 2-3 वेळेस मागणी केली, स्वतः उद्धव साहेबांनी 3-4 वेळेस बोलले, पण हे लोक त्या ठिकाणी काहीच करत नाही. पण याचा अर्थ ती जे ते कोश आहे, तो कोशचा पैसा गेला कुठे पाहावं लागेल. मग कधीतरी कुठे लोकसभेमध्ये वगैरे कुठे आमचे खासदार म्हणतीलच, आणि म्हणते तरी उत्तर देण्यात ते काही उत्तर देतील, पण कुठेतरी जनतेसमोर हे आलं पाहिजे. जनतेच्या न्यायालाच या ठिकाणी सांगितलं पाहिजे की यांच्याकडे इतका करोडो रुपये पैसे आला, यांनी त्या ठिकाणी त्या पैशाचा विनियोग व्यवस्थित केला नाही, किती याला काय नाही माहिती नाही, हे माहिती घेतली पाहिजे. गाईला पाहून येणं त्यांना हे करणं माणसं नाही करायला. तर त्यामुळे मी या ठिकाणी सांगतो की बिबट्यांना आता कुठेतरी आवर घातला पाहिजे. आणि माझ्या काळात मी अनेक वेळेस त्या जुन्नरच्या जंगलामध्ये आम्ही सोडायचो, हे पकडायचे जुन्नरच्या, पण ते तिथून पण आता गावात यायला लागल्या. आता अब्दुल सत्ताराने असं म्हणतात काय तर त्यांना हिरवा साप असं म्हणायचं. हिरवा साप आहे का? कसं आहे तो? हिरवा साप आहे तो. मी आता परवा भाषणात बोललो ना तिथे. मी आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस गेलो, तर मी त्याला हिरवा सापच म्हटलं अब्दुल सत्तारला. अब्दुल सत्तारने त्या ठिकाणी जे काही त्या भागामध्ये जे काही गोंधळ केलेला आहे तो प्रचंड स्वरूपात केलेला होता. लोकांच्या जमिनी, म्हणजे हिंदूंच्याच नाही हो, मुस्लिमांच्या पण जमिनी त्याने खाल्ल्या. जे त्याचं ऑफिस आहे ना ते बनलेलं, ते ऑफिस ती जागा 2.25 एकरची जागा आहे, ती सुद्धा एका मुसलमानाची होती, ती त्यांनी बळकावलेली आहे. हे सगळं बळकावळकीचे धंदे त्यांनी केलेले, म्हणून तो मोठा झाला. तो काय होता आम्हाला माहिती, आमच्या समोर काहीच नव्हतं. मी तर नगरपालिका, मी पालकमंत्री असताना नगरपालिका, सिल्लोड नगरपालिका मी आणली होती अध्यक्षासहित, आणि अनेक वर्ष ती होती. त्यावेळेस हा कुठेच काहीतरी कुठून तरी असं येण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्यानंतर त्याचा उगम झाला. पण एकच सांगतो, हा माणूस त्या ठिकाणी लोकांना त्रासदायक आहे. शिका पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी एक भारत दोघं व्हिडिओ समोर आणलेला आहे पैशांचा. ती शिंदे गाठी, म्हणजे शिंदे गाठीची लोक सगळी पैशाची बॅगी असते, आपली होती. नाही, चित्रलेखा त्यांनी जे काढलं ते बरोबर आहे. ज्या पद्धतीने त्याने काढलं, मोबाईलवर सगळं काढलेलं आहे. म्हणजे हे शिंदे गटाचे लोक काय करतात, किती पैसे खातात, किती पैसे जमा करतात. आणि म्हणून आता म्हणजे मागे आमच्या पालकमंत्र्यांच्या इथे पण ते सिगरेट पितात मोबाईलवर, त्या ठिकाणी त्याचं आलं होतं. संजयजी शिरसाट साहेबांचं सिगरेट पितात हे काढलं. नोटाच दिसल्या की नाही, कोणी ऍक्शन घेतले? आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी ऍक्शन पण नाही घेतले की नोटा सापडल्या, काय केलं, कुणाला. एखाद्या नोटा जर तुम्ही समजा एखाद्या वेळेस 1 लाख रुपये तुम्ही घेऊन चालले असाल, आणि ते जर पकडले तर विचारणार येते की तुम्ही कसे काय काढलाय 1 लाख रुपये, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नोटीस येते इन्कम टॅक्सची. इथे मात्र या ठिकाणी काहीच नोटिसा नाही, काही नाही, काही. म्हणजे काय चाललंय शिंदे सरकारला वाचवण्यासाठी, काम दाखवण्यासाठी त्या ठिकाणी जर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे ज्यावेळेस पाहतात, मग कुठली यांची भीती आहे हे समजून येत नाही. म्हणतात की आम्ही मरतावर आम्ही अशी काही करत नाही असं म्हणतात. नाही, मर्दावर म्हणजे काय झालं, ते आहेच, म्हणजे ते मर्द म्हणतात, पण ते आहेच, ते म्हणजे बेकार खात्यात जमा झाले लोक. उद्धव ठाकरेवर संजय जी टीका केली त्याचा अब्दुल सत्तार यांनी केली, ते असं म्हटले की उद्धव ठाकरे साहेबांमध्ये आता ती गरमी राहिली नाही, त्यामुळे वातावरण तापणार नाही. आता उद्धव साहेब मैदान उतरलेले आहे, तुम्हाला माहिती आहे ना. आम्ही आणि अंबादास दानवे, आम्ही दोघेही त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बरोबर मराठवाड्यात होतो.